मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण गेवरा तालुक्यातील पांढरी या गावामध्ये आहोत। पांढरी तलावापासून 5 ते 7 किलोमीटरवर अंतरावर आहे आणि या पांढरी गावचे सरपंच सुंदर तिवारी नाना आहेत। पुन्हा ग्रामस्थांनी त्यांना डबल संधी दिलेली आहे। गेल्या 5 वर्षापूर्वी देखील ते सरपंच होते आणि ह्या 5 वर्षात देखील त्यांना भरघोस मताने ग्रामस्थांनी निवडून दिलेलं आहे। बघूयात तिवारी नानाने पांढरी या गावासाठी काय योजना केलेल्या आहेत, काय योजना राबवायच्या बाकी आहेत, ग्रामस्थ त्यांच्या कामकाजावर समाधानी आहेत का। गावाला आता भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे, उन्हाळा कडक पडलेला आहे, ग्रामस्थांना पाणी भेटते का, बाहेरून पाणी आणण्याची वेळ महिलांवर आहे का, गावातील जी गरजवंत लोक आहेत त्यांना घरकुलाचा लाभ मिळून दिला आहे का, शेतकऱ्यांसाठी जी शासनाने शेतकऱ्यांसाठी जी योजना राबवलेल्या असतील जसं की शेततळं असेल, गायगोठा असेल, कांदा चाळा असेल याचा लाभ मिळून दिला आहे का। आणि सरपंच जे आहे सुंदर नाना तिवारी यांनी काय विकास केलेला आहे गावामध्ये आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे आपण चर्चा करून घेणार आहोत। या गावचे जी प्रथम नागरिक आहे सुंदर नाना तिवारी हे आपल्याशी माहिती देतील। नाना नमस्कार। नमस्कार। आपला परिचय सांगा अगोदर। मी सुंदर गोविंद प्रसाद तिवारी, राहणार पांढरी तालुका गेवरा जिल्हा बीड। बरं नाना, आता आपल्याकडं डबल सरपंच पद आलेलं आहे। आपण आता 7 वर्ष झालं त्या पदावर काम करतात। 7 वर्षात काय योजना राबल्यात गावामध्ये? 7 वर्षामध्ये मी सरपंच होण्याच्या अगोदर काही गावामध्ये विकास झालेला नव्हता, परंतु मी झाल्यापासून ड्रेनेज, नाल्या, सिमेंट रस्ते, आणखीन म्हणलं तर शाळा खोली, आता सध्या अंगणवाडी बांधकाम चालू आहे, फिल्टर आणि पुन्हा सभामंडप आता होणार आहे। म्हणजे अशा अनेक योजना, पुन्हा पांधन रस्ते, परत आणखीन म्हणजे जो 100 ते 150 लोकांचे पुन्हा आणखीन तुम्हाला सांगतो गायगोठे मंजूर येतं, विहिरी काही लोकांना विहिरीचा लाभ दिलेला आहे। जवळजवळ 135 लोकांना घरकुल मंजूर झाले, तर त्यापेक्षा 77 लोकांचे घरकुल मंजूर होऊन आतापासून त्यांना हप्ते पडलेले येतं। आता बाकी उर्वरित राहणार आहे। आता येताना पुन्हा नवीन सर्व्हिससाठी मागणी केल्यानंतर नवीन सर्व्हिस पुन्हा आता आजपासून सुरू होणार आहे। बरं, आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, आपल्याकडे जलजीवन योजना राबविली आहे का? हो, जलजीवन योजना राबलेली आहे, पूर्ण पाईपलाईन झालेली आहे, फक्त टाकीचं काम बाकी आहे। टाकीचं मिस्त्रीला थोडं काम असल्यामुळे त्यांच्याकडे काम दिलेलं आहे, ते पण लवकरात लवकर पूर्ण होईल आणि गावामध्ये पाणी टंचायचं नाही, हापशे चालू आहे, सगळं पाणी व्यवस्थित चालू आहे। बरं, आता मग ग्रामस्थांना पाणी फिल्टरचं भेटते का साधं भेटते सध्या? पाणी सध्या फिल्टरचंच भेटते ग्रामस्थांना। बरं, तुम्ही आता जी निवडणूक झाली आपल्या आता 2 वर्षापूर्वी जो जाहीरनामा दिला होता ते जाहीरनाम्याप्रमाणे आपण कामं केलेत का गावात? हो, 100% केले आहेत। मला वाटल्यास तुम्ही बाकीच्या लोकांना विचारू शकतात झालेत का नाही झालेत, जर नसेल झाले तर मी पुन्हा करायला तयार आहे। बरं नाना, आता 3 वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे, काय योजना राबायच्या बाकी आहेत आपल्या? आता 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आता मशानभूमीकडे आमच्या जाण्याचा रस्ता नाही आहे, तेवढा एक मला रस्ता करायचा आहे। आणखीन जिथं समजा मूलभूत सुविधा आहेत, जिथं समजा मूलभूत सुविधा झालेल्या नाही तर लोकांना त्रास आहे जाण्या येण्याचा, त्यासुद्धा सुविधा उपलब्ध मी करून देणार आहे। बरं, गावामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेत का आपल्या? हो, 100% झाले आहेत आणि आता पाईपलाईनमुळे केलेले खड्डे तर परत अजून पुन्हा, कारण आताचा 15 दिवसापूर्वी पुन्हा ड्रेनेज नाल्या पण केलेले आहेत मी आता सध्या। शेतकऱ्यांसाठी शासनाची योजना आहे पांधन रस्ते शेतात जाण्यासाठी, ते काय झालेत का आपल्या गावात? हो, पांधन रस्ते मंजूर येतं, पण मागच्या वेळेसपासून 1 वर्षापासून वर्कआउट बंद असल्यामुळे आता वर्कआउट चालू होणार येतं, पुढच्या महिन्यापासून मी सुरू करणार आहे की रस्ता। बरं नाना, आता 7 वर्ष झाले, आपल्याला एखादा कोणता पुरस्कार भेटला आहे का असं गावाला, ग्रामस्थाला, ग्रामपंचायतला? नाही, आणखीन काय भेटलेलं नाही आहे। तर या ठिकाणी माजी सरपंच आहेत, आपलं परिचय सांगा। सखाराम प्रल्हाद आखरे। बरं, कसं आहे गावामध्ये विकास कामं कशी सुरू आहेत? चांगले आहेत। बरं, काय कामं झालीत बरं या 7 वर्षात गावामध्ये? आता गावात नाल्या झाल्यात, सिमेंट रस्ते झालेत, पुन्हा घरकुलं आलेत लय मोठे, 85 घरकुलं आलेत, पुन्हा कामं चालूच आहेत। आता काय कामं केली पाहिजेत सरपंचांनी? 3 वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे, काय कामं केली पाहिजेत आता? गावातले पाणी पुरवठ्याचं काम लवकर करून घ्यावं, पुन्हा ते रस्ते आले मंजूर होऊन ते लवकर करावं, कारण शेतात जाणाऱ्या लोकांना फार त्रास आहे, ते आले मंजूर ते लवकर करून घ्यावं। शाळेचं कसं काय, इथं कितीपर्यंत शाळा आहे? शाळा इथं 5वी पर्यंत। बरं, शिक्षक लोक येतात का वेळेवर? सरपंच लक्ष देतात का तिकडं? येतात। तुमचं काय नाव? बोला नाव सांगा, नाव तर सांगा। भगवान कांबळे, राहणार कुठले? पांढरी। बरं, तुम्ही सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत. बरं, आपल्या वार्डमध्ये काय काम झाले का? हा, झाले, मला काही बोलता येत नाही, काय झाले काम? इकडे आहे ना, काय काम झाले गल्लीत काम काय झाले? रस्ते झालेत, नाल्या झाल्यात। हां, मग आता तुमच्या गल्लीमध्ये तुम्ही आता सदस्य आहेत, काय काम करायचे तुम्हाला गल्लीमध्ये? आता काय झालं पाहिजे आणखी? समाज मंदिर वगैरे काय झाले का, आहे का? नाल्या झाल्या पाहिजे, आता कुठं राहिल्यास आलेले। बरं, आणि समाज मंदिर वगैरे काय आहे का आपल्या एरियामध्ये? आहे, पण ते अजून काम नाही झालं त्याचं। बरं, करायची इच्छा आहे का? इच्छा। बरं, सांगितलं का सरपंचाला? सांगितलं सांगितलं करतो म्हणले। बरं, आता 5वीची शाळा आहे,
असं वाटत नाही का 7वीपर्यंत शाळा व्हावा, गावातले इथंच विद्यार्थी राहावा? आवडते ना, मग काय पाठपुरावा? करू ना. बरं बरं बरं, हां. ठीक आहे ठीक आहे. तुमचं काय नाव? सुरेश उबाळी राहणार कुठाले? हे गावातले. बरं बरं बरं. 7 वर्षापासून सुंदर नाना तिवारीकडे आता गावचा कारभार आहे. कशा प्रकारे गावात कामकाज सुरू आहे बरं? चांगल्या पद्धतीत आहे. बरं चांगल्या पद्धतीत आहे. हां. विकास बी झाला आहे भरपूर. अजून राहायला ते करीत राहतील आणि करावं अशी अपेक्षा आहे. दुसरं काय काय विकास काय झाला सांगा बरं असं? आता हे काय शाळेचं काम झालं आहे, हां हां. रस्त्याचं काम झालं आहे, नालीचं काम झालं आहे, बाथरूम झालेत, म्हणजे बरेचसे काही कामं झालेले आहेत. राहिलेली कामं राहिलेल्या काळात करतीलच अशी अपेक्षा आहे. काय केलं पाहिजे बरं आता? आता काय करायला ते म्हणले ना, याचा रस्ता राहिला आहे, कुठला स्मशानभूमीचा रस्ता राहिला आहे हां. किंवा अजून राहिलेले काही पांधन रस्ते आहेत. अजून ज्या काही आवश्यक वस्तू गरजा आहेत त्या पूर्ण करतीलच अशी अपेक्षा आहे. असे चौकामध्ये प्युअर ब्लॉक बसविलेत का त्याने असे? 2 ठिकाणी शाळेपुढं आणि मंदिराच्या ठिकाणी बसले तर देवा. काम कसे झाले? दर्जेदार झालेत का असं? हो हो, चांगले चांगल्या प्रकारे. चांगले झाले. बरं आता मग आता गावाला फिल्टर पाणी भेटतंय, जलजीवन योजना बी चालू आहे. पुन्हा काय केलं पाहिजे सरपंचाने गावासाठी? आता परत काय बोलू, झालेले कामं तर सांगितले, आता अजून करतील ते. तुमचं काय नाव? तुळशीराम लांबूड, राहणार कुठाले? पांढरी, बरं उपसरपंच पद वगैरे काय आहे का? सरपंच आहे. सध्या रनिंग उपसरपंच आहेत. बरं बरं, मग सत्तेमध्ये तुम्ही समजा. हो. बरं बरं बरं. काय कामं केलीत आता सरपंचाबरोबर तुम्ही? सध्या काम काय, एक अंगणवाडी, एक शाळा बांधकाम खोली झाले, फिल्टर त्याच्या पहिल्याच 5 वर्षात झालेले, आणि गावांतर्गत नाल्या, रस्ते आणि 7 पांधन रस्त्याच्या सध्या परीक्षा ऑर्डर आलेल्या आहेत. आपण कामाला पंचायत समितीची अडचण असल्यामुळे सध्या टॉप येते काम. बरं काय अडचण आहे बरं पंचायत समितीची नेमकी? पंचायत समितीला टोटलच गावात पांधन सध्या बंदच आहेत. मास्टर निघत नाही. मास्टरच निघत नाही. बरं बरं. गरजवंत लोकांना घरकुलाचा लाभ दिलाय का तुम्ही आता? हो दिला आहे. आता पुन्हा आजपासून सर्वे चालू आहे. जे काही उर्वरित राहिलेत समजा याच्यापासून वंचित, काही दुसऱ्या गावाला कामाला गेले होते ते त्या टायमाला सर्वेला नव्हते, त्याला आता बोलून घेतलेलं गावाकडं. आता आज ग्रामसेवक येणार आहे, आजपासून चालू आहे सर्वे. बरं आता आपण नाल्या झाल्या सिमेंट कॉन्क्रीटचे, मग पाण्याची कशी विल्हेवाट लावली बरं? म्हणजे सांडपाण्याची सांडपाणी हे अंडरग्राऊंड आले बा. बरं बरं, म्हणजे मच्छर नाही, सांडपाण्याचं म्हणजे दुर्गंधी. हो, आता सध्या चालू काय मी ना, एका नळ्याने ते पडलेले. बरं बरं. आणि शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बाथरूमची त्याची सोय आहे का आपल्या गावात? बाथरूम सोय आहे. बरं गावामध्ये आता ग्रामपंचायतीची इमारत नाही, त्याच्यासाठी काय प्रयत्न करणार का पुढं? मागणी केली त्याची, बरं तेवढंच राहिलं. आता इमारत भवन, मशानभूमी झालेली आणि तिचा रस्ता आणि शेतातले पांधरण, असं गावात असं राहिलंच नाही काही की समजा आता इथे लहान गावाप्रमाणे समजा इथं हे विकास नाही. फक्त शेतकऱ्याची अडचण काय, पांधरण रस्ते तेवढेच राहिले, त्याला ते परीक्षा अडचण आहे. बरं शेतकऱ्यासाठी योजना अशा सरकारच्या त्याला दिल्यात का? गरजवंत शेतकऱ्यांना भेटल्यात का? ज्याला विहीर पाहिजे त्याच्या विहिरी दिल्या, गायगोटे मंजूर आहेत 30-35 सध्या, पण ते बी असंच त्याची बी मास्टर्स बंद आहेत ना सध्या, त्याच्यामुळे राहिले 12 महिने झाले त्याला. बरं काय विचार आहे तुमच्या गावामध्ये आता काय आणायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? ग्रामपंचायत भवन तेवढंच राहील. बरं आता आरोग्य काही उपकेंद्र वगैरे काय आहे का गावामध्ये आपल्या? नाही नाही, गावात नाही. तालवाडा जवळ असल्यामुळे गावात लोकसंख्या कमी त्याला असल्यामुळे अंतराचं काही मर्यादात वाटतं त्याला. बरं बरं ठीक, ओके धन्यवाद. पण या पांढरी या गावामध्ये आहोत. या गावचे सरपंच सुंदर नाना तिवारी आहेत. गेल्या 5 वर्षात देखील त्यांनी चांगल्या प्रकारे गावचा विकास केलेला आहे. सर्व ग्रामस्थ त्यांच्यावर समाधान आहे त्यांच्या कामावर. पुन्हा त्यांना ग्रामस्थांनी त्यांचं कामकाज पाहून त्यांना पुन्हा संधी दिलेली आहे आणि ह्या 5 वर्षात देखील त्यांनी 2 वर्षे त्यांचे या ग्रामपंचायतमध्ये आत्तापर्यंत पार पाडलेले आहेत. या 2 वर्षात त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, नाल्या, गावामध्ये अंगणवाडी आणि भव्यदिव्य असे ग्रामपंचायत इमारतीचा प्रस्ताव त्यांनी दाखल केलेला आहे आणि तो देखील मंजूर झालेला आहे. गावामध्ये जलजीवन योजनाचं काम प्रगतीपथावर आहे. जवळजवळ 90% काम पूर्ण झालेलं आहे. स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नाही, तो देखील त्यांचा मंजूर झालेला आहे आणि त्यांचेसुद्धा तो रस्ता लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गावामध्ये सर्वांगीण विकास साधलेला आहे. जो त्यांचा जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्याप्रमाणे त्यांनी कामकाज पूर्ण केलेलं आहे. राहिलेल्या 3 वर्षामध्ये ते जे काय त्यांचा विकास राहिलेला आहे तो विकास पूर्ण करणार आहेत. जवळपास गावची लोकसंख्या 800च्या आसपास आहे. प्रत्येक गरजवंत लोकांना घरकुल असेल, शेतकऱ्यांसाठी शेततळे असतील, गायगोटा असेल, कांदा चाळ असेल, त्याचबरोबर PM चे घरकुल योजना असेल, त्या योजना या गावामध्ये राबविलेल्या आहेत. यामुळे ग्रामस्थ सध्या तरी सुंदर नाना तिवारीवर यांच्या कामकाजावर समाधानी आहेत. मी मुख्य संपादक हुंबरे बाप्पूसाहेब, धन्यवाद.